कुणाचं ऐकून कधी कुणाबरोबर जातोय असं माझ्या आयुष्यात कधी घडलेलं नाही आणि याला सगळे पत्रकार साक्षीदार आहेत. त्यामुळं काल एका कार्यक्रमामध्ये आदरणीय भगीरथ दादांनी जे माझ्याबद्दल भाष्य केलं त्याच्यामुळे मला खूप असा मानसिक त्रास झालेला आहे. आदरणीय दादांनी त्या ठिकाणी सांगताना सांगितलं की माझ्या वडिलांबद्दल जर कोण बोलत असेल, मी आदरणीय नानांच्या विचाराचा या ठिकाणी विचार पुढे घेऊन जातोय. आदरणीय नानांचं त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ह्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी हे करतोय. आदरणीय नानांच्या विचारांनी प्रेरित होऊनच माझं राजकारण चालू आहे. मग त्यांचं म्हणणं मला कळलं नाही की मी नानांबद्दल कधी काय बोललो किंवा नानांच्या बाबतीत, कारण नाना आमचं दैवत आहे मी प्रत्येक ठिकाणी सांगत असताना आदरणीय भगीरथ दादांनी जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी ते वाक्य का उच्चारलं हेच मला आत्तापर्यंत कळलेलं नाही. त्या ठिकाणी एका सभेमध्ये मी असं म्हणलो होतो की आदरणीय नानांचे विचार जिवंत ठेवले. मला असं म्हणायचं होतं की आदरणीय नानांचे विचार घेऊन मी काम करतोय, त्या विचाराने प्रेरित होऊन मी काम करतोय. त्यामुळं या ठिकाणी आपल्या माध्यमातून या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे की दिलीप धोत्रे हा आदरणीय नानांचा विचाराचा पाईक आहे, नानांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं नाना हे आमचं दैवत होते आणि दैवत राहतील. ज्या वेळेस पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातली जनता मला सांगेल, कारण नाना हे लोकप्रिय नेते होते आणि नाना सर्व समाजाचे सर्व जाती धर्माचे होते. नानांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. आदरणीय नानांनी कधी कुठल्या जातीमध्ये भांडणं लावली नाहीत. आदरणीय नानांनी कधीच काय केलं नाही किंवा आदरणीय नानांनी एका जातीच्या माणसाच्या विरोधात दुसऱ्या त्याच जातीतल्या माणसाला बोलवून त्याच्या विरोधात कधी बोलायला लावलेलं नाही. कारण आदरणीय नानाबरोबर मी 2004 ते 2019 म्हणजे 15 वर्ष नानांच्या मी संपर्कात होतो, सोबत होतो. दुसरा विषय त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी सौ चूहे खाके बिल्ली हाज को चली, पवित्र असा अजमेर ख्वाजा गरीब नवाज. वास्तविक पाहता ते राजकारणातून ते भाषणातलं उदाहरण देखील होऊ शकत नाही. सरळ सरळ त्यांनी सर्वांच्या या ठिकाणी भावना दुखवलेल्या आहेत. म्हणजे त्यांना काय म्हणायचं, सौ चूहे खाके बिल्ली हाज को चली म्हणजे हाजला जाणारे सगळी लोक चूहे खाणारे आहेत का, भ्रष्टाचार करणारे आहेत का, त्या ठिकाणी काय चोऱ्या दरोडे घालणारे आहेत का, ह्याचा अर्थ सरळ सरळ त्यांनी पवित्र अशा सर्व देवदेवतांचा देखील त्या ठिकाणी. आणि दिलीप धोत्रे काय गुन्हेगार आहे? दिलीप धोत्रे काय दरोडेखोर आहे? दिलीप धोत्रेने कधी कुणाला टोप्या घातल्यात, कधी कुणाचे पैसे घेतलेत, कधी कुणाचे पैसे बुडवलेत, कधी कुणाच्या जागेवर अतिक्रमण केले, कधी कुणाच्या बाजूने भाग घेऊन दुसऱ्या लोकांना त्रास दिलाय? मग नक्की दिलीप धोत्रेंनी केलं का? त्यांचं असं म्हणणं होत, काल मी ऐकलं की मोका लागला असता. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. मोका लागायला मी काय गुन्हेगार आहे का? माझ्यावर काय गुन्हे आहेत? आता त्या निवडणुकीच्या माहितीतनं तुमच्यासमोर येणारच आहेत दिलीप धोत्रेंवर काय गुन्हे आहेत. माझ्यावर कुठल्याही कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. जे काय गुन्हे असतील ते शेतकऱ्यांसाठी मी जेलमध्ये बसलेलो. MSCBचा एक गुन्हा आहे, वीज वितरण कंपनीचं कार्यालय त्या ठिकाणी तोडफोड झाली होती, त्याचा एक माझ्यावर गुन्हा आहे. आणि दुसरा गुन्हा मी आदरणीय भगीरथ दादांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दुसरा गुन्हा जो टिपरचा दाखल झाला होता माझ्यावर आणि अभिजित पाटील साहेबांवर,
त्या गुन्ह्याची स्टोरी मला सांगणं खूप गरजेचं आहे, कारण हे पत्रकार बांधवांना सांगणं खूप गरजेचं